उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून प्रधान केंद्रामध्ये स्वामींच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, स्वामींकडून मिळणारी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी खरं तर आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात. आज गुरुवार आहे. गुरुवार आणि रविवार हा दरबारचा कामकाजाचा दिवस आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत जगातून, देशातून, राज्यातून असंख्य मुमुक्षित आणि भाविक स्वामींची सेवा प्राप्त करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी येतात आणि सेवेकऱ्यांचं तत्पर असणारं जे ग्राम अभियान आहे त्यांचा उपयोग ते निश्चितपणे त्या त्या विभागासाठी, मानवजातीचं, गावाचं भलं होण्यासाठी त्यांना ही ज्ञानाची पानपोई पूरक ठरते. म्हणून आपण या बहुविध विभागांनासुद्धा आज भेट देणार आहात. तत्पूर्वी उद्या 13 मार्चला बिडकर महाराजांची पुण्यतिथी आहे. खरं तर संत मालिकेचा महिमा अवर्णनीय आहे. आमचे साईबाबा असतील, शेगावचे गजानन महाराज असतील, बिडकर असतील, देव मामलेदार असतील, श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद असतील, नागपूर विदर्भातले ताजुद्दीन महाराज असतील, गुलाब महाराज असतील, अशी कितीतरी मोठी मालिका आहे. स्वामींनी त्या काळात शतकापूर्वी सुमारे 10,000 संत घडवले आणि त्यांची गुरुपदं घेऊन ही संस्कृतीचं व्यवस्थापन त्यांच्याकडे सोपवलं. संस्कृतीचं व्यवस्थापन हा तसा मुद्दा सोपा नाही. संस्कार आणि संपन्न करण्यासाठी माणसांना सतत घडवावं लागतं. माणूस आपोआप घडत नाही. त्याला 5 मार्गदर्शक गुरु लागतात. त्यात पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत, दुसरे गुरु प्राथमिक शिक्षक आहेत, तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत, चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत आणि 5वे गुरु हरवलेली मनशांतीकडे, अध्यात्माकडे पोचवणारे आहेत. असे 5 गुरु ज्या मानवजातीला मिळतील तो खऱ्या अर्थानं माणूस होण्यास पात्र ठरेल. म्हणजे ज्याला माणूस व्हायचं आहे, माणुसकी शास्त्र समजून घ्यायचं आहे, त्याला या 5 गुरूंची जरुरी आहे. त्यासाठी ह्या सर्व खटाटोप या कार्यातून स्वामींनी बहुविध आविष्कारातून अनेक संतांची गुरुपदं घेऊन संस्कृती टिकवण्यासाठी खटाटोप आहे. मागील युगात यदाई दाई धर्मश ग्लानिर्भवती भारत या आशयानं भगवान श्रीकृष्णांनी द्वापारयुग सांभाळलं आणि कलियुगाचा हा सर्व भार सांभाळण्याचा केवळ स्वामींवर आहे. म्हणून जगामध्ये स्वामींची भक्ती, तिला असणारी ओढ आणि मागणी जगाच्या सर्व देशांमध्ये आहे, बहुभाषिकांमध्ये आहे. म्हणून संत मालिकेचं वर्णन अवर्णनीय आहे. या सर्वांना आपण सर्वच जण ते आपणाला वंदनीय आहे. परवा पापमोचनी आहे. 15 मार्चला आपण वधूवर नोंदणी परिचय मेळावा पश्चिम महाराष्ट्रात तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे आणि त्या ठिकाणी शीड बँक, ब्लड बँक, लोकार्पण प्रतिनिधी प्रशिक्षण शाळा, विवाह मेळावा
असे अंगभूत बरेच उपक्रम ग्राम अभियानाचे सांगली जिल्ह्यात आयोजित केलेले आहेत. कारण एकट्या सांगली जिल्ह्यात सुमारे साप्ताहिक 450 केंद्र आहेत. एवढ्या सगळ्या लाखो लोकांना एका ठिकाणी स्वामी महाराज किंवा येणं जाणं परवडणारं नाही. सांगली 400 मैल लांब आहे. म्हणून आपलेच प्रतिनिधी जर तिथे पाठवले तर त्यांच्या प्रवासाचा वेळ वाया जाणार नाही. म्हणून राज्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे जर आपण उपक्रम राबवले तर निश्चितपणे वेळेची समयाची बचत होईल. हाही त्यामागचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर युद्ध थांबण्यासाठी गेल्या 10-12 दिवसापासून राज्यात, देशात आणि जगामध्ये काय काय घडतं आहे ते तुम्हाला माहीत आहे. त्यावर आम्ही तपशिलात बोलणार नाही. परंतु युद्ध थांबावं याशी आपण आणि सर्व जग सहमत आहे. युद्ध कुणालाही नको आहे. खरं तर युद्ध व्हायचं काही कारण नव्हतं, परंतु हजारो वर्षाच्या कालगणनेमध्ये एकही संत कधी त्या अरब कंट्रीमध्ये गेला नाही, अमेरिकेत गेला नाही, रशियात गेला नाही, चीनमध्ये गेला नाही. त्यामुळं त्या संस्कृतीला थोपवण्याची क्षमता असल्या विचारांना ती फक्त संतांमध्ये असते. आणि दुर्दैवानं एकही संत नसल्यामुळं हा युद्धाचा भडका वेळोवेळी होतो. आणि माणसं मारून कोणाला सुख मिळणार नाही हे त्यांना समज देण्याचं काम संत करत असतात. म्हणून कळकळीचं सांगणं आहे की हे युद्ध थांबण्यासाठी आपण गेली 10-12 दिवस रात्र भारत माता भगवतीला साकडं घातलेलं आहे की तमाम मानवजातीच्या हितासाठी हे युद्ध लवकरात लवकर थांबलं जावं आणि आपलं मानवी जीवन सुरळीत हवं असं साकडं. आणि त्यासाठी तमाम भारतीयांनी थोडासा समयदानाकडे बघावं. त्यासाठी जर वेळ दिला तर स्वामी सांगतात, तू मेरे धाम पर मैं तेरे काम पर. स्वामी आपल्याला 2 पाऊल पुढे चालतात, पण त्यांच्यासाठी वेळ दिला तर आपण त्यांच्यासाठी किती वेळ देतो हा थोडा आत्मचिंतन आणि परीक्षणाचा भाग आहे. म्हणून त्यासाठी हे एवढं स्पष्ट सांगण्याचं प्रयोजन. म्हणून गावोगावी या कार्याचा उद्देश आहे, गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी. या 2 वाक्यामध्ये संस्कृतीचं सारं वर्णन या 2 शब्दात आलेलं आहे. म्हणून घर हे घरासारखं असावं, नुसत्या भिंती बांधून चालणार नाही, तर ही माणुसकीची संस्कृती असणारी घरं आणि 2 पायाची चालती बोलती केंद्र घडवणं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यासाठी महाराष्ट्र राज्यातल्या आणि देशातल्या आमच्या गुरुजनांनी कंबर कसलेली आहे की याला असं नाही, पुढील पिढी श्रावणबाळ आणि पुंडलिक केली तरच हे शक्य आहे. कारण आपलं म्हातारपण उद्या त्यांच्यावर अवलंबून आहे. उद्या जर त्यांनी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवलं तर काय होईल? असं होऊ नये. म्हणून इथे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन उभं राहून शाळा, विद्यापीठं, त्या ठिकाणी शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं की विद्यार्थ्यांनी कसं शिकावं, आईवडिलांनी त्यांच्याशी कसं वागावं आणि गुरुजनांनी त्यांना कसं शिकवावं. याचा जर मेळ घातला तर जगात शांतता नांदेल, कुठले युद्ध होणार नाही. म्हणून यासाठी मूलभूत बाब
पायाभूत बाब या कार्यानं ओळखलेली आहे. म्हणून या कार्याला आपण कृपया प्रतिसाद द्यावा आणि नवीन पिढी ही देशाची खरी संपत्ती आहे आणि ती आपण संस्कारानं सांभाळायची आहे. यापूर्वी आमच्या अनेक संतांनी, त्यात आमचे तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, एकनाथ महाराज असतील किंवा संत मालिका अशा धक्काधक्कीच्या काळात, परकीय राजवटीच्या काळात सुद्धा त्यांनी ही संस्कृती जिवंत ठेवली, स्वतःला जीव धोक्यात घालून. म्हणून ते गावोगावी, गावापाड्या, वस्त्यांवर जाऊन मुलांना मार्गदर्शन करायचे की तुमची मुलं आम्हाला द्याल काय. गेल्या शतकापूर्वी विवेकानंदासारखा तत्ववेता तो सुद्धा मागे नव्हता. त्यानं सुद्धा भारतीयांना आव्हान केलं की जर मला 100 तरुण मुलं दिली, हा देश मी आर्य बनवून दाखवेन. पण आम्ही त्यांना मुलं दिली नाहीत. आम्ही त्याचा अर्थ वेगळा लावला. या लोकांनी जर आमची मुलं हिमालयात नेली, आम्हाला सांभाळणार कोण? या भीतीमुळं आम्ही त्यांना मुलं दिली नाहीत. पण आता अर्थ आणि वेळ, समय बदललेला आहे. उभ्या असणाऱ्या गुरुजनांनी जर तुम्हाला विचारलं का हो तुमची मुलं आम्हाला द्याल काय, तुम्ही म्हणाल ही घेऊन जा. आम्ही त्यांना कंटाळलेलो आहोत. मुलं ही कंटाळण्याची बाब नाही. तुम्ही समाजात एकमेकाशी विचारपूस करताना, भगिनींशी, पुरुषांशी विचारपूस करताना एकमेकाला ते आदबीनं विचारतात का हो तुम्हाला मुलं बाळं किती आहेत. ते असं विचारत नाही तुमच्याकडं संपत्ती किती आहे, सोनं नाणं, धन, गाड्या घोड्या किती आहे. याशी लोकांना काही देणं घेणं नाही. याचा अर्थ मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे आणि तिला जपणं आणि जोपासणं हा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यासाठी या कार्यानं आमच्या गुरुजनांनी 2 पाऊल पुढे टाकून गावोगावी संस्कार वर्ग जर सुरू केले, जेव्हा मंदिरं बांधणं होतील तेव्हा होतील, परंतु ही 2 पायाची मंदिरं जर चांगली बांधली तर विटा मातीची मंदिरं बांधण्याचं प्रयोजन नाही. अर्थ खूप मोठा आहे. म्हणून आपण सर्वांनी असलेल्या या सेवानिवृत्त आणि सेवेत असणाऱ्या गुरुजनांना मनापासून सहकार्य करावं आणि शाळांमध्ये पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार झालेच पाहिजे हा संकल्प करावा. तरच जनतेला स्वास्थ्य लाभेल. तर दुसरा मुद्दा इथे निर्माण होणाऱ्या मानवी समस्या निपटण्याचे प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन निर्माण होणाऱ्या ज्या दैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक त्रिविध ताप देणाऱ्या ज्या समस्या आहेत, पैकी आज आपण बऱ्याच समस्या घेऊन आलेला आहात. त्यामध्ये मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, परीक्षेचा प्रश्न आहे, आजारपणाचे प्रश्न आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतीचा प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत, मनशांतीचे प्रश्न आहेत, कितीतरी प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत, कितीतरी प्रश्न आहेत. आणि याच्या कार्यकारण भावासह यावर या विभागातून लेखी उत्तर दिलं जातं, तोंडी नाही. म्हणून आपणा सर्वांना कळकळीचं निवेदन आहे की आमचे प्रतिनिधी आपणास पेपर देतील आणि त्या पेपरवर आपल्या कुटुंबात जी समस्या भेडसावणारी आहे ती आपण मांडावी. त्या राखाड्यांमध्ये आपलं कुळ काय आहे, देवी कोणती आहे, खंडोबा कोणता आहे, माहीत असेल तर लिहा, माहीत नसेल तर आमचे प्रतिनिधी आपणाशी सूचित करतील. आणि त्याप्रमाणे जर आपण वर्षातून एकदा तरी देवी आणि खंडोबाला जाऊन आलात, सन्मान करून आलात, तुमचे प्रश्न मार्गी लागतील. म्हणून देवीला जाताना हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान,
पुरणाचा नैवेद्य करावा, पण केव्हा? नवरात्र संपल्यावर, गर्दीत जाऊ नये. तीच अवस्था खंडोबाची आहे. त्यांना एक धोतरपान उपरणं, सव्वा पाव हळद, कांद्या वांग्याचं भरीत आणि पुरणा वरणाचा नैवेद्य वर्षातून एकदा. एवढं जर खंडोबाला केलं तर खंडोबा तुम्हाला आशीर्वाद देईल आणि अडलेल्या ज्या समस्या आहेत त्या मार्गी लागतील. हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. यातून आपले बरेच समस्या सुटणार आहेत. म्हणून इथे बसलेल्या, घरी असलेल्या, ऐकणाऱ्या, निरोप पोचवणाऱ्या भाविकांना निवेदन आहे की तुम्ही कुलधर्म, कुलाचार हे जनतेपर्यंत पोचवा, सांगा. हे बाहेर कोण सांगणार नाही. हे आपल्या कार्यातूनच मानव घडवणे, त्याला सन्मार्गाला लावणे, त्याला धर्म, संस्कृती, सदाचार याविषयी मार्गदर्शन करणे, हे काम या कार्यातून केलं जातं. कथाजनक भागातून खूप बोलतं आहे. आम्हाला रामायण, महाभारत, शिवपुराण यावरही बोलतं आहे, परंतु ते ऐकायला गोड लागतं. परंतु डोकं दुखतं, गोळी डोक्याचीच घ्यावी लागते, पोट दुखतं, पोटाचीच घ्यावी लागते. हा त्यातला महत्त्वाचा मसुदा मुद्दा आहे. म्हणून या विभागातून निर्माण होणाऱ्या सर्व समस्या आणि त्याही विनामूल्य सोडवल्या जातात. हे काम असं जगात कोण करत नाही. म्हणून आपण समस्यामुक्त आणि दुःखमुक्त व्हायचं असेल तर या कलियुगाचा अधिभार स्वामी महाराजांकडे आहे. स्वामींची सेवा प्रत्येकाच्या घरी पोचली जावी. रोज 2 टाईम स्वामींना नैवेद्य दाखवा. आपण जे खातो ते भाजी भाकरी. रोज 3 अध्याय स्वामी चरित्र क्रमशः वाचावं. 11 माळा जप आणि पंचमहायज्ञ करावा. परान्न वर्ज करावं. याला सेवेकरी म्हणतात. तथापि ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे, समस्यामुक्त जीवन जगायचं आहे, त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेत. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत. आणि ज्यांचे हात वरती नाहीत ते कदाचित सेवेकरी असण्याची शक्यता आहे. पण त्यांनीसुद्धा हयात सेवेकरी म्हणूनच राहावं, हे सुद्धा त्यांच्या दृष्टीनं हितकारक, बंधनकारक आहे. म्हणून आपण या सर्व बाबी जनतेसन्मुख पोचवणं क्रमप्राप्त आहे. तर या सर्व सेवेमार्फत आपणाला निर्माण होणाऱ्या समस्यामुक्त, चिंतामुक्त जीवन जगण्याला आपणाला एक नामी पर्वणी तथा संधी मिळालेली आहे. तिथं आपण सोनं करावं. तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे. आज विवाहाची चिंता पालकांसमोर आहे. उपवर मुलामुलींच्या विवाहासह घटस्फोटीत किंवा विदूर असणाऱ्या मुलांच्याही लग्नाचे प्रश्न आहे. या कार्यानं अजून पुढचं पाऊल टाकलं. जे विकलांग आहे, दिव्यांग आहे, त्यांनाही जोडीदार शोधून देण्याचं काम आमचं विवाह मंडळ करतं आहे. तर एवढ्यावर थांबलं नाही. आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या विवाहाचा प्रश्न आहे. देशाचं रक्षण करणाऱ्या शहीद जवानांच्या मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत. असे कितीतरी प्रश्न सरकार सोडू शकत नाही. ते आपणाला सोडवायचे आहेत. म्हणून या विवाह मंडळातून गावागडी विवाह मंडळं जर आपण उभी केली तर जनतेला सुटकेचा श्वास सोडता येईल. आणि आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न आहे मुलींपेक्षा मुलांच्या लग्नाचा. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल की मुलांच्या लग्नाचा कसं काय प्रश्न आहे. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे. एकवेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक. खट्याळ सूनबाई मिळाली तर काय होईल हे ज्योतिषांनी सांगण्याचं कारण आहे. तुम्हाला माहीत आहे.
म्हणून अशा अनेक वैयक्तिक कौटुंबिक समस्या घेऊन आपण अनेक जण इथे बसलेला आहात. त्यांना निश्चितपणे एक योग्य रस्ता देण्याचं काम विवाह मंडळ करणार आहेत. कारण आता विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक उपवरांची नाव नोंदणी झालेली आहे, होत आहे. आणि दर गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळावे उभयतांचे घेतले जातात, तेही विनामूल्य. म्हणून आपण आपला बहुमोल वेळ विवाह मंडळाकडे देऊन कृतकृत्य व्हावं आणि डोक्यावरचं ओझं निश्चितपणे खाली येईल. आणि या कार्यातून आज तागायत जेवढी विवाह झाली, सांगायचा आशय असा आहे की स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे की बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आपण मुलामुलींची विवाह करूया, साखरपुड्यात मुलामुलींची विवाह करूया. हे जनतेला हितकारक आहे. त्यात या 3ऱ्या महायुद्धामुळं आपण ज्या ज्या बाबी विदेशावर, आखाती प्रदेशावर अवलंबून आहे, उद्या जर आपल्याला पेट्रोल मिळालं नाही, डिझेल मिळालं नाही, गॅस मिळाला नाही, काय होईल याची कल्पना करवत नाही. म्हणून या साऱ्या सामाजिक वैयक्तिक स्तरावर असणाऱ्या या सर्व बाबी कमी संख्येत जर आपण मुलामुलींची विवाह केली, लोक थोडा वेळ तुम्हाला नावं ठेवतील, आम्हाला पत्रिका दिली नाही, आम्हाला बोलवलं नाही, म्हणू देत. परंतु भविष्यकाळ आपल्या हातात नाही. म्हणून मर्यादित संख्येत मुलामुलींच्या लग्नाचा विचार आपण बिना हुंड्यानं करावा, साखरपुड्यात करावा. म्हणजे कमी लोकांमध्ये 50-100 लोकांच्या आत विवाह जर केला तर हा अनाठायी होणारा खर्च थांबेल. यावर खूप बोलता येईल, तथापि पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. आणि इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 कॅन्सरचे रुग्ण येतात. आजही सकाळी बरेच रुग्ण येऊन गेले, काही बसले. त्यांना सुखद धक्का या औषधांनी दिलेला आहे. इथे जो दवा आहे तो कॅन्सर मुक्तीचा आहे, बिना केमो, बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया. औषधं कडू तुरट आहेत, पटली तर घ्यावी, अनाठायी खर्च वाचेल. म्हणून सप्तरंगी नावाची वनस्पती आणि काढा आहे, तो सर्व प्रकारचे आजार कॅन्सरचे बरा करतो. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी आहे. ज्यांच्या शरीरात कुठेही गाठी आहेत त्यासाठी हा वेखंड काम करतो. देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास 3 ते 4 आठवड्यामध्ये गाठी पाणी होतं, गळून पडतं. आणि कॅन्सरमुक्त जीवन जगण्याला या वनस्पत्या पुरेशा आहेत. फक्त त्याच्या ज्या काही पथ्य आहेत, तुमच्या प्रश्नाच्या पाठीमागे पेपरवर दिलेलं आहे की तेवढे पदार्थ आपण टाळावेत. त्यात वांगी आहे, उडीद आहे, मका आहे, हिरवी मिरची आहे. हे पदार्थ आपण कायम जर टाळले तर कॅन्सरमुक्त जीवन जगण्याला आपणाला संधी मिळेल. म्हणून औषधापेक्षा पथ्य महत्त्वाची आहे, ती आपण पाळावी. हे कळकळीचं आवाहन रुग्णांसाठी आणि चांगल्यांसाठी आहे. खरं तर आमच्या महिला वर्गाच्या रसोईच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत. स्वयंपाक करता करता त्या औषधांचा वापर केला, तुमचे एकही सदस्य आजारी पडणार नाही. त्यात हळद आहे,
ती बहुगुणी आहे. सगळे आजार तिनं बरे होतात. जिरं आहे, ज्यांच्या प्लेटलेट किंवा हृदयविकाराचे त्रास आहेत त्यांनी जर रोज 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पाण्यात चावून खाल्लं, प्लेटलेट आणि हिमोग्लोबिन 15पर्यंत जातं, जे खूप कमी झालेलं आहे. औषध गोळ्यांची आवश्यकता नाही. ही सारी औषधं मसाल्याच्या डब्यात आहे. हा घरगुती आयुर्वेद जर तुम्ही वाचला तर सगळ्या महिला स्वतः डॉक्टरकी करू शकतात. कुटुंबांची आरोग्य अबाधित ठेवू शकतात. म्हणून मसाल्याच्या डब्यावर थोडं लक्ष आणि त्यावर अभ्यास करावा. काही महिलांनी तर त्यावर PhD करावी. हे कळकळीचं आव्हान आहे. यावर खूप बोलता येईल, वेळेअभावी हे शक्य नाही. तथापि पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी कृषी गीता घेऊन आलेले आहेत. आणि शेती करताना विषारी शेती पिकवू नका. अलीकडे वारेमाप भाजीपाल्यांवर विषारी औषधांची फवारणी रासायनिक खतांमुळं त्या अन्नपदार्थांमध्ये आणि त्या धान्यामध्ये हायब्रिड धान्य म्हणून त्याचा समावेश आहे. आणि ते ज्यावेळी पोटात जातं त्यावेळी हे न बरे होणारे आजार निर्माण होतात. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं 1 गुंठा शेती शुद्ध शेती करावी, सेंद्रिय शेती करावी. विषारी औषधं रासायनिक खतं न मारता करावी. 1च गुंठा करून बघा, वापरून बघा त्याचा काय अनुभव होता. तुमचा जो डॉक्टरांवर 60% खर्च होतो तो ताबडतोब थांबेल. एक वेळी उत्पन्न कमी निघालं तर चालेल, परंतु स्वतःसाठी 1 गुंठा शेतीभर कुटुंबासाठी करून बघा. हाही संदेश आपण कृषी प्रतिनिधींमार्फत शेताच्या बांधावर जाऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढेल, त्यांचं आरोग्य हातात राहील, पुढच्या पिढीला शेती कशी करावी याचं मार्गदर्शन करता येईल. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. वास्तू बांधताना सुद्धा ती कशी असावी, निवारा म्हणून वास्तू आपली असावी. माणसाच्या गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा आहेत. बऱ्याच घरांमध्ये बंद पडलेली घड्याळं आहेत, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे आहेत. त्यामुळं डोक्यावर कर्ज आणि आजारपण हे द्योतक आहे. हे टाळण्यासाठी आमच्या वास्तुतज्ञांकडून वास्तूबद्दल विचारणा करावी. आणि ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथ जर आपण वाचले तर आपलं घर आपल्याला शास्त्रशुद्ध करता येईल, तोडफोड न करता. खरं तर ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. ही ग्रंथांची व्याख्या आहे. म्हणून आपण या विभागाकडून या बाबी सहानुभूतीपूर्वक समजून घ्याव्यात. वास्तूत अनेक दोष निर्माण होतात, कुणी वास्तुशांती करत नाही. इथे बसलेल्या आमच्या अनेक भगिनींच्या किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे. तथापि ज्यांच्या किचनला काळा दगड आहे त्यांनी हात वरती केला तर आम्हाला उपाय सांगता येईल. थोडेसे हात वरती आलेले आहेत, घाबरून जाण्याचं प्रयोजन नाही. परंतु त्यांनी जर त्या दगडाला पांढरा रंग दिला किंवा पिवळा रंग ऑइल पेंट दिला, त्या मिनिटाला ही दुखणी थांबतील आणि अनावश्यक खर्च वाचेल आणि तुमच्या घरात स्वास्थ्य, सौख्य, समाधान मिळेल. तुमच्या घराचं डॉक्टर तुम्हीच व्हायचं आहे. म्हणून त्यासाठी या कार्यानं, या बाबी प्रकर्षानं आपणापर्यंत मांडलेल्या आहेत. त्या कृपया सहानुभूतीपूर्वक, आणि वेळ निघून गेल्यानंतर सांगण्यात अर्थ नाही, त्या आधीच सांगितलेल्या बऱ्या. पुढचा विभाग या ठिकाणी
कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. जनतेमध्ये अज्ञानपणा खूप आहे, म्हणून हा अनभिज्ञपणा घालवायचा असेल तर इथे हे प्रतिनिधी आलेल्या भाविकांची आदबीनं चौकशी करून कायदेशीर ज्ञान आणि माहिती त्यांना पुरवतात, पोचवतात. म्हणून ज्यांना केंद्र संदर्भात, घर संदर्भात, कायदे संदर्भात काही विचारायचं असेल त्यांनी सर्वप्रथम आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा, हे कळकळीचं आव्हान आहे. तर पुढचा विभाग सोबतीला प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत, युवा प्रतिनिधी आलेले आहेत, वेद विज्ञान प्रतिनिधी आलेले आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी, दुर्गा अभियान प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे सारे आलेले आहेत. या कार्याचा अंतरंग जनतेपर्यंत या बहुविध अंगांनी सांगणं क्रमप्राप्त आहे. हे जनतेला माहीत नाही. इथे फक्त पोथ्या वाचल्या जातात एवढं नाही. यासह भारतीय संस्कृती, मानवजात दुःखी कशामुळं झालेली आहे त्याची कारणमीमांसा शोधण्यासाठी हे 18 विभाग कार्यरत आहेत. गावाचं, देशाचं भलं करण्यासाठी याज्ञिकी प्रतिनिधी आहे. इथे हा ध्वज आणलेला आहे. ज्यावेळी तापमान वाढतं त्यावेळी अकाली पाऊस येतो, वादळ येतं, आणि आगामी पुढील महिन्यात वादळ ठरलेलं आहे. त्यासाठी आपण जागृत राहण्यासाठी हा ध्वज, याचा वापर करावा. हा मारुती रायाचा ध्वज आहे. या खाली बसून जर आपण लांगुल अस्त्र तथा हनुमान कवच किंवा हनुमान चालीसा वाचला, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. आगामी पुढील 2 महिन्यात जगात आणि देशात मोठे भूकंप होणार आहेत. ते रोखण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी हे भूकंप यंत्र आहे. 8 ते 10 रिश्टर भूकंप देशात, जगात होणार आहेत. अमेरिकेत सुद्धा होणार आहे. तिथे आपल्या अमेरिकेत खूप लोक आहेत. हे यंत्र जर त्या ठिकाणी लावून पूजन केलं तर भूकंप होतील, पण ते 1 किंवा 2 रिश्टरपर्यंतचे होतील. जीवित आणि वित्तहानी होणार नाही. त्यासाठी आपण हे करावं. भूकंप होणारच आहेत, ते कोणी रोखू शकत नाही, परंतु त्याची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य ज्या गुणांमध्ये आहे ते आपण समजून घेणं क्रमप्राप्त आहे. अशा पद्धतीनं आपण या देशकल्याणासाठी असणाऱ्या बाबी प्रत्येकाला सांगणं क्रमप्राप्त आहे. कारण या कार्यातून 80% सामाजिक बांधिलकी पत्करलेली आहे आणि सेवेकरी नातं हे 20% आहे. 20% आपण आध्यात्मिक काम करतो, 80% सामाजिक करतो. हे जनतेला अजून कळलेलं नाही. हे प्रत्येकाला सांगा. म्हणून आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकाचं. हा स्वामीने हा शेरा मारलेला आहे की तुम्ही सामाजिक बांधिलकी करा तर तुम्हाला समाज समजेल. म्हणून आपण समाजात जाणं येणं, भेटणं, बोलणं, विचारपूस करणं ही माणुसकीची संस्कृती आहे. ही आपल्याला पाळावीच लागणार आहे. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. इथे आलेल्या अनेक भगिनी फार आशेनं आलेल्या आहेत आणि येता येता त्यांनी 2 प्रश्न मनात स्वामींच्या चरणावर डोकं ठेवण्यापूर्वी स्वामींना विचारणार आहे. एक, व्यसनाधीनता. कुटुंबात काही लोक चोरून व्यसनं करतात. ते व्यसनमुक्त व्हावेत, चिंतामुक्त व्हावेत म्हणून शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिम्न किंवा रुद्राचा अभिषेक करून ते तीर्थ जर आपण प्राशन केलं तथा त्यांना दिलं व्यसनी लोकांना, 40 दिवसात ते निर्व्यसनी शाकाहारी होतात. ते घर बसल्या, त्याला काही पैसे लागत नाही. म्हणून आपण भगिनींनी
या सेवा उभ्या असणाऱ्या भगिनींकडून व्यसनबंदीची सेवा समजून घ्या. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. हल्लीच्या चढाओढीमध्ये, ईर्ष्या द्वेषामध्ये अनेक कुटुंब कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. ते थांबण्यासाठी कर्जमुक्त व्हायचं असेल तर त्याचं मूळ मंत्र श्रीयंत्र आहे. हे श्रीयंत्र आहे, हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. याची उपासना जर आपण रोज केली तर डोक्यावरचं कर्ज खाली येतं. परंतु इथे बसलेल्या अनेक भगिनी या श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक आहेत. जगातल्या आणि देशातल्या आमच्या साऱ्या भगिनी श्रीयंत्राशी फार जवळीकता त्या अभ्यासक आहेत. त्यांना त्याची अनुभूती आलेली आहे. म्हणून त्यांनी रोज त्याचं पूजन करून प्रतिपौर्णिमेला जगातल्या देशातल्या साऱ्या भगिनी एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून स्वतः सत्यनारायण करतात. स्वतः बिना खर्चाचा सत्यनारायण आहे. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात पौर्णिमेला, त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत, पण ज्यांचे हात वरती नाहीत त्या भगिनी नव्या आहेत. त्यांना कोण सांगेल? म्हणून हात वरती असणाऱ्या भगिनींनी बसलेल्या भगिनींना जर हा उपाय सांगितला, त्यांचंही कल्याण होईल. त्यांची आर्थिक चिंता किंवा डोक्यावरचं कर्ज खाली येईल आणि त्यांना स्वास्थ्य, सौख्य, समाधान या गोष्टी यातून मिळू शकतील. म्हणून आपण या सर्व बाबी प्रकर्षानं प्रति महिन्यात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, गोत्र, खंडोबा, आगामी पुढील पंधरवड्यात नवीन वर्ष लागतं. पाडवा येतात, त्या नवरात्रात 3 नवरात्र येतात. 1 राम नवरात्र, 2 देवी नवरात्र, 3 मारुती नवरात्र. या काळात उभयतांची सेवा नव्या पिढ्यांना समजण्यासाठी कशी करावी हे सुद्धा सांगणं अगत्याचं आहे. म्हणून या साऱ्या बाबी उभ्या असणाऱ्या सर्व भगिनी मराठी अस्मितेमध्ये काम करतात. बहुविध ठिकाणी त्याची मांडामांडी करून प्रत्यक्ष प्रदर्शनातून या बाबी जनता जनार्दनांपर्यंत पोचवण्याला त्यांनी एक संधी दिलेली आहे. त्या संधीचा आपण कृपया लाभ घ्यावा. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण सकाळी कोणी 6 वाजेशी आलेलं आहे, कोणी रात्री आलेलं आहे. आणि म्हणाजीराव फार वेळ आपल्याजवळ थांबत नाही, आम्हाला माहीत आहे. आत्तासुद्धा काही जणांचे म्हणाजीराव त्यांना सुचवतायत घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, प्रवास केलाच पाहिजे, पुढच्या देवस्थानात गेलंच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, पोटात कावळे ओरडतायत वगैरे वगैरे. हे सारं बरोबर आहे. परंतु मनाला मुरड घालून ज्ञानाची पानपोई मिळेल तिथून आपण प्राप्त करावी आणि ज्ञानातून, भक्तीतून, कर्तृत्वातून भगवद्गीतेमध्ये भक्तिज्ञान कर्माला सामोरं जाऊन कलियुगाचे सर्व भगवान स्वामी महाराज आहेत, त्यांना जर आपण शरण गेलात, त्यांची सेवा केली, ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कोणी अनुत्तरित राहणार नाही, हे वास्तव आहे. म्हणून या सर्व बाबी आपण कृपा कटाक्ष स्वामींचा आपणावर व्हावा. म्हणून आपला बहुमोल वेळ खरं तर आपण खर्ची घालून आलात. येणाऱ्या मराठी नव्या वर्षाला थोडा अवधी आहे, पूर्वसंध्येला आपण जाणार आहोत. म्हणून येणारं हे मराठी नववर्ष पाडव्यापासूनचं देशवासियांना, सेवेकरी परिवाराला ते सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, आरोग्याचं, कर्तृत्वाचं आणि ग्राम अभियान करण्याचं जावं अशी स्वामीचरणी आपण प्रार्थना करू आणि हे सत्र थांबू. आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनींना पहिला मान आहे दर्शनाचा. म्हणून नंबर 1च्या गेटनं
प्रार्थनेनंतर भगिनी मौनानं येतील, स्वामींना हात जोडून पुन्हा आपल्या जागेवर बसतील. नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे आचरण करतील. समाधीमठ औदुंबर परिक्रमा न करता तडक दरबारात येतील आणि तदनंतर आमचे प्रतिनिधी आपणाशी संवाद साधून जे भाग्यवंत लोक आहे, ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे, त्यांच्यासाठी ठीक 12 ते 2 या वेळेत श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन केलं जाणार आहे. ज्यांना त्यात भाग घ्यायचा आहे, ज्यांची इच्छा आहे, त्यांना खुली द्वार आहे. पण हे भाग्यवंतांचं लक्षण आहे. आणि घरी जाईपर्यंत तुम्ही जर स्वामी चरित्र इथे वाचलं तर घरी जाईपर्यंत महाराज तुमची कामं मार्गी लावतात, असा आमचा अनुभव आहे. म्हणून ज्यांना सक्ती नाही, परंतु हा ऐच्छिक मुद्दा आहे, म्हणून आपण यात सहभाग घ्यावा एवढंच कळकळीनं सांगून पुनश्च एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.